कंपनीत आल्या आल्या अग्नीचे पाय झपाझप लिफ्टकडे वळले. मन अगदीच अधीर झालेलं त्याचं. त्यामुळे तिला पाहिल्याशिवाय त्याचा आत्माही शांत बसणार नव्हता. त्यात त्याची जाणा नाश्ता न करता आली या गोष्टीने त्याचं रक्त नुसतं सळसळत होतं. आधीच तब्येतीने नाजूक होती ती. त्यात तिचं स्वतःला विनाकारण त्रास करून घेणं त्याला पटतच नव्हतं. राग त्याचा आलाय तर त्याच्यावर काढायचा तिला पूर्ण हक्क होता. पण ती आहे की स्वतःलाच हट करत चाललेली. म्हणूनच काहीसा रागातच तिच्याकडे तो चालला होता. आज तर त्याला आपण इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहोत ह्याचंही भान राहिलं नव्हतं. कारण सध्या त्याच्या सगळ्या इंद्रियांवर फक्त त्याच्या जानाने कब्जा केलेला. त्याचं कालचं तिच्या सोबतचं बिहेवियर इतकं वाईट होतं की त्याला आता तिला बघितल्याशिवाय चैनच पडणार नव्हती. पण रॉकी मात्र त्याच्या या वागण्याला बघून गडबडून गेलेला. कारण त्याने तर अग्नीच्या फ्लोअरचं बटन दाबलेलं. पण जशी लिफ्ट सियाच्या फ्लोअर जवळ आली अग्नियने पटकन त्या फ्लोअरला लिफ्ट थांबवून तो काही विचार न करता तडक बाहेर पडलेला. तसा रॉकीही हडबडून काही न बोलता त्याच्या मागे चालत आला. आता न येऊन कोणाला सांगणार होता ना तो. त्याचा बॉस मसनात गेला तरी हा त्याचा अनुकरण करत तिथेही पोहोचेल. खरंच कट्टर, अगदी कट्टर भक्त होता तो अग्नियचा, ज्याला अग्निय पासून लांब करणं केवळ अशक्य होतं. त्या फ्लोअरवर अग्नियचा पाय पडताच त्या फ्लोअरचं जणू तापमानच बदललं. तो जसा त्या कॉरिडॉर मधून पुढे जात होता त्याच्या बुटांच्या त्या भारगस्त आवाजानेच त्याच्या प्रत्येक एम्प्लॉईची नजर त्याच्यावर पडत चाललेली. आणि त्याला ह्या फ्लोअरवर बघून सगळ्यांचीच तोंड उघडीच्या उघडी होत होती. आणि का होणार नाही ना, कारण द ग्रेट अग्निय अग्निहोत्री त्यांचा फ्लोअर सोडून कधीच कुठल्या फ्लोअरवर दस्तक द्यायचे नाहीत. साधं कधी ते कुठल्या डिपार्टमेंट मध्ये राऊंडलाही निघायचे नाहीत. त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटवर पूर्ण लक्ष ठेवायला त्याने खूप विश्वासू लोकांना हायर केलेलं. असं तर तो कोणावर विश्वास ठेवणं अवघडच होतं. पण ही लोक खूप वर्षापासून त्याच्या देखरेखीतच तयार झालेली होती आणि ते त्यांचं काम अगदी चोख पार पाडायची. मग त्याला इतक्या छोट्या कामांसाठी फेरीवाला बनायची काय गरज ना. आज तर कितीतरी एम्प्लॉई त्याला पहिल्यांदाच पाहत होते. पण ज्याला बघून मुलांची चांगलीच फाटली होती तिथे मुली मात्र पुरत्या घायाळ झालेल्या. त्याची पर्सनॅलिटी, जबरदस्त ऑरा आणि हॉटनेस बघून त्या मुलींचे फेस तर इमॅजिनेशन जगात त्याच्या सोबत रासलीला करून पार गुलाबीही झाले. काय करणार, साहेब दिसायचेच इतके कातील की कोणी मुलगी त्याच्यावरची नजर प्रयत्न करूनही हटवू शकत नव्हती. उगाच का ती फोना त्याच्या मागे लागलेली. पण तो नक्की कुठे जातोय हे समजताच रॉकीने पटकन पुढे होऊन सियाच्या केबिनचा डोर उघडला. तसा अग्निय डायरेक्ट आतच घुसला. पण समोरचं दृश्य बघून त्याचे डोळेच विस्फारले. कारण समोर त्याची जाना आरव आणि त्यांच्या टीम सोबत कोणत्या तरी महत्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करत बसलेली दिसली त्याला. तरी बरं, तिच्या टीम मध्ये बऱ्यापैकी आरवने सगळ्या सिनियर्स लेडीजच अपॉइंट केलेल्या, ज्या त्यांच्या कामात एक्सपिरियन्स तर होत्याच पण सियाला सांभाळून घेत प्रत्येक काम व्यवस्थित शिकवतही होत्या. तिचं ते गोड निरागस रूप नजरेत पडताच अग्नियच्या हृदयात हलकी वेदना जाणवली त्याला. कारण आज त्याच्या जाणाच्या ओठांवरचं हसू कुठेतरी हरवून गेलेलं आणि त्याचं कारण आपण आहोत या विचारानेच त्याला अगदीच कसंसं झालं. त्यात त्याची जाना आज साडी न घालता ड्रेसवर आलेली बघून त्याचा चेहराच उतरला. त्याच्या दुखावण्याने तिने त्याच्या आवडीचा साज शृंगारही केला नव्हता. अगदीच साधं तयार होऊन आलेलं त्याचं लेकरू
जे त्याला अजिबात आवडलं नाही. पण अग्नेयाला असं अचानक भयानकरित्या समोर आलेलं बघता सगळेच हडबडून उभे राहिले. सियाही त्याला तिच्या केबिन मध्ये बघून अवाक झालेली, कारण तिचा सडू राक्षस कोण होता ना, दी ग्रेट अग्नेय अग्निहोत्री, जो कोणाच्या केबिन मध्ये जाणं या जन्मात तरी शक्य होतं का? पण बघा, आज तेही त्याच्या जाण्याच्या कृपेने सहज शक्य झालं होतं. शेवटी तिच्या प्रेमाने त्याला हरवून तर मिळवलं होतं. पण जशी तिला सत्य परिस्थितीची जाणीव झाली, तसं त्याला बघून बधीर झालेल्या तिच्या मेंदूला भानावर आणत तिने पटकन तिची नजर झुकवली. आणि बस, इथेच तर हृदय कळवळलं त्याचं. ज्या नजरेत त्याला बघून चमक यायची, आज तीच नजर रुसली होती त्याच्यावर. तिचा राग मंजूर होता त्याला, पण तिचं त्याला न बघणं ही तर त्याच्यासाठी खूप कठोर शिक्षा झाली होती. तिची ही बेरुखी खूप छळून गेली त्याला. तिने नजर झुकवताच इथे अग्नेयाच्या हातांच्या मुठी इतक्या काय घट्ट आवळल्या गेल्या की त्याच्या हातावरच्या शिराही अक्षरशः फुगून वर आलेल्या. भलेही तिने नजर फिरवली होती, पण तो मात्र काहीस वेदनेने तर काहीस रागात तिच्यावरच नजर रोखून होता. ते बघून आरव आणि रॉकीला तर घामच फुटला. भले ती त्याची बायको होती आणि त्याला तिला ताडण्याचा पूर्ण हक्क देखील होता, पण हे जगाला कुठे माहीत होतं ना. बॉस, अग्नेयाला सगळ्यांसमोर सियाकडे असं एकटक बघताना बघून रॉकीने त्याला पटकन भानावर आणलं. तसा अग्नेयने त्याचा राग गिळत त्याची नजर फिरवून घेतली आणि डोळे मिटून स्वतःला शांत करत दीर्घ श्वास घेतला. तिच्यावरची नजर हटवतानाही त्याला किती तो त्रास झाला हे त्यालाच माहीत. आरव, यू हॅव ओनली 15 मिनिट्स. आफ्टर दॅट आय वॉन्ट यू फ्रंट ऑफ मी. भलेही तो बोलला आरवला असला तरी त्याची नजर मात्र अजूनही सियावरच होती. तो तिला ऑर्डर देऊन तडक निघूनही गेला. ज्या स्पीडने हे वादळ आलेलं त्याच्या डबल स्पीडने निघूनही गेलं. पण आरव मात्र डोकं खाजवत तसा स्टॅच्यू होऊन उभा राहिला. त्याला तर हेच कळेना की अग्नेयाने त्याला केबिन मध्ये बोलवलंच का आहे ते. तो तर आपल्या कर्माचा पाडा चेक करत बसलेला. पण ह्या ट्यूबलाईटला कोणीतरी सांगा की त्याच्या महान भाईने त्याला नाही तर त्याच्या जानाला बोलवलंय ते, जे तिला तर बरोबर समजलं असलं तरी ती आता जाणार नव्हती. कारण त्याला फक्त एक नजर बघूनच काल रात्रीचं त्याचं वागणं अगदी क्षणातच तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं आणि तिने जड झालेला कंठ कसा बसा आवंड्याबरोबर खाली ढकलत ती बळबळच तिच्या कामात व्यस्त झाली. त्याच्याकडे आता तिला जायचंच नव्हतं आणि ती काही केल्या जाणारही नव्हती. जितकी मोठी जखम त्याने तिच्या हृदयावर केलेली ती इतक्यात काय भरणार होती का? पण इकडे अग्नीने मात्र केबिन मध्ये एंटर करताच त्याच्या टेबलवरच्या सगळ्या वस्तू उधळून लावल्या. कारण त्याच्या जानाचं नजर फिरवणं त्याला सहनच होत नव्हतं. ज्या नजरेत त्याच्यासाठी काल एक ओढ होती, आज तीच नजर काहीशी घाबरलेली बघून त्याला स्वतःच्याच रागाचा प्रचंड राग येत होता. काल तो तिच्यावर किती जोरात ओरडलेला ते आठवूनच स्वतःचा जीव घेऊसा वाटत होता त्याला. पण काय करणार, त्याची जाना आता भलेही त्याच्यावर रागवली असली तरी तिचा जीव त्याच्यात बसतो हेही चांगलंच माहीत होतं त्याला. म्हणूनच ह्यावेळी तो स्वतःवर थोडी दया करत होता ना. रॉकी तर अचानक त्याच्या बॉसला नेमकं काय झालं या विचाराने पुरता भंडावून गेलेला. येताना कारमध्ये तर तो अगदीच नॉर्मल होता. मग पार्किंग मध्ये उतरल्यावर त्याने नेमका कुठला लिंबू तुडवला हाच प्रश्न पडलेला त्याला. त्यात त्याने समोर घेतलेला तो रौद्र अवतार बघून
तर रॉकीला त्याला काही विचारण्याची किंवा समजवण्याची हिम्मतही होत नव्हती. त्याच्या बॉसच्या रागावर त्याला जणू पूर्ण विश्वासच होता. तो रागात कधीच कोणावर अन्याय करत नाही. ते समोर कोणीही आलं तरी प्रत्येकाला सुजवूनच काढतो. बॉस तरीही त्याचा चाललेला आतंक बघून रॉकी पूर्ण हिम्मत करून त्याला अडवायला पुढे होणार की अग्नेयने त्याच्यावर अशी काय नजर रोखली की इथे रॉकीने पुढे उचललेल्या पायाला चांगलं 4-5 पाऊल मागे घेतलं. तसही या सनकीचा काय भरोसा ना. आली लहर आणि केला कहर करत एखादी गोष्ट फेकून रॉकीच्या डोक्यात घालायलाही तो कमी करणार नव्हता. रॉकी, गेट आउट फ्रॉम हिअर अँड नाव नोबडी डिस्टर्ब मी. अग्नेयच्या डोळ्यात उतरलेला तो राग बघून रॉकी तर जीव मुठीत घेऊन अक्षरशः बाहेर पळाला. वाचला यातच धन्यता मानणार होता तो. रॉकी जाताच अग्नेयने रागातही न राहून पटकन त्याचा फोन काढून त्याच्यावर सियाच्या केबिनचा सीसीटीव्ही ओपन केला. पण समोर आपल्या पिल्लाला असं हमसून रडताना बघून परत त्याच्या हृदयात तीव्र वेदना झाली. नाश्ता समोर असूनही तिने त्या प्लेटला समोर घेतलंही नव्हतं. फक्त तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवून रडायचं काम चालू होतं तिचं. तिला असं रडताना बघून अग्नेयने त्याचा फोनही रागात भिंतीवर आपटताच तो बिचारा अर्धा खाल्लेला ऍपल पूर्णपणे शहीद झाला. बिचारा तो फोन तरी त्याच्या रागासमोर काय टिकणार होता ना. बॉसला अचानक नेमकं काय झालं, इतके का चिडले आहेत ते, आणि आल्या आल्या सिया बेबीच्या केबिन मध्ये का गेले. एवढी मोठी रिस्क ते घेऊच कसे शकतात. रॉकीला तर अग्नेयच्या वागण्याचं आज ताळतंत्रच लागत नव्हतं. म्हणूनच तो अग्नेयच्या काळजीत त्याच्या केबिनच्या बाहेर तसाच उभा होता की त्याला आरव समोरून येताना दिसला. तसा इथे रॉकीने कपाळावर हातच मारून घेतला. कारण जिथे पूर्ण जगाला तो ऑर्डर देऊन अग्नीच्या केबिन मध्ये जाण्यापासून अडवू शकत होता, पण ह्या ध्यानाला रिक्वेस्ट करूनही हे ऐकणाऱ्यातलं नव्हतं. रॉकी दादा, आय नो मी खूप हँडसम दिसतो, पण इतकंही घोरून बघू नको रे माझ्याकडे की मला तुझ्या जेंडरवरच संशय येईल. असं काही असेल तरी तू घाबरू नको. मी आहे ना, मी तुला सपोर्ट करेन आणि मार्को बरोबर तुझं लग्नही लावून देईन. मग तुम्हीही सुखाचा संसार करा. आरवच्या बोलण्यावर रॉकी तर चाटच पडला. म्हणजे ह्या मुलाने इतकासा विषयही अगदी कुठे घेऊन केलेला तो. पार मार्को बरोबर त्याचं लग्नही लावायला निघालेलं हे ध्यान. ते ऐकून तर रॉकीचं तोंड अक्षरशः वाकडच झालं. या मुलाला इथे उठलेल्या वादळाचं काही गांभीर्य आहे का बघा. पण या रसायनाला जर विषयच माहित नव्हता म्हटल्यावर कोण काय बोलणार होतं ना. पण हे मात्र नक्की की ते आतमध्ये जितकी भयंकर त्सुनामी आलीये तरी बाहेर या मुलाला वाह्यात आणि पानसट जोक सुचत होते. आरव बाबा, तुम्ही इथे. रॉकीने त्याच्या जोकला सपसेल उडवून लावलेलं बघून इथे आरवच्या कपाळावर आट्या पसरल्या ना. त्याच्या जोकला नजर अंदाज केल्यावर हे चिडकोर कार्ट कोणाचा ऐकणाऱ्यातलंही नव्हतं. रॉकी दादा, भाई बरोबर राहून राहून तुझ्याही मेंदूला गंज चढत चाललाय वाटतं. म्हणून म्हणत असतो मी की माझ्या सोबत राहत जा, पण नाही, तुला तर ऐकायचंच नसतं. तू तर भाईची मागच्या जन्माची प्रेयसी आहेस ना, जी त्याला ह्या जन्मातही सोडायला तयार नाही. अरे बाबा, तू विसरला का? मगाशी भाईने तुझ्या समोरच तर मला बोलवलं होतं ते. रॉकीच्या एका वाक्यात विचारलेल्या प्रश्नाचं आरवने इतक्या थोडक्यात दिलेलं उत्तर बघून रॉकीने वैतागत कपाळावर बोटं घासली. जर हा अग्नेयचा भाऊ नसता तर ह्याचं नरकाचं तिकीट तर
रॉकीच्या हातून कधीच निघालं असतं. याच्या वारंवार बोलण्याने आता रॉकीलाही स्वतःवर दाट संशय येऊ लागलेला. बिचारा काही न करता असाच बदनाम झालेला. बाबा, तुम्ही बॉसला लंच टाइम मध्ये येऊन भेटा. आता ते थोडे बिझी आहेत. रॉकी अग्नेयचा खवळलेला राग आठवून आपल्या परीने आरवला समजावू पाहतो. उगाच अग्नेयच्या रागाची तो शिकार होऊ नये असं त्याला मनापासून वाटत होतं. पण त्याने जीव तोडून समजावून सुद्धा हे ढकार्ट कसला समजणार होतं ना. एखादी गोष्ट करू नको बोलल्यावर या साहेबांना तर ती जणू मुद्दामच करायची असायची. मग काय, आधी कोणाचं ऐकायचं नाही आणि मग रडत बसायचं. हा त्याचा मूलमंत्रच झाला होता. अरे पण भाईनेच तर मला बोलवलेलं ना, ते पण अवघ्या 15 मिनिटात केबिन मध्ये ये असा हुकूमच देऊन गेलेला तो. मग आता असं कसं त्याला न भेटता जाऊ? रॉकी त्याला जाऊ देत नाही बघून आरव बाबांचं तोंड आता चांगलंच आकसलं होतं. जणू ह्या रेड्याने मला अडवलंच का असेल असेच काहीसे भाव होते त्याच्या थोबड्यावर, जे रॉकीलाही बरोबर समजत होते. बाबा, आय नो बॉसनेच तुम्हाला बोलवलेलं, पण खरंच बॉस आता बिझी आहे. तुम्ही आत गेलात तर तुमच्यावरच रागवतील. रॉकीला तर या अतरंगी प्राण्याला कसा अडवायचं हाच प्रश्न पडलेला. स्वतःच्या मरणाला स्वतःच निमंत्रण देण्याचं अगदी महान काम चालू होतं त्याचं. अरे दा, पण मी भाईने बोलवूनही जर आत गेलो नाही तर भाई आज माझा जीव मात्र नक्कीच घेईल यार. आणि त्याच्या ऑर्डरची मी अशी डिसरिस्पेक्टही नाही करू शकत. तुला माझं या धर्तीवरचं ओझं जास्त झालंय का, जे या राक्षसाच्या क्रोधाचा बळी बनवतोय? आरवने कमरेवर हात ठेवून काहीच रागातच रॉकीकडे बघितलं. त्याला तर रॉकी आपल्याला मुद्दाम अडवतोय असंच वाटत होतं. त्याचं ऐकून रॉकीने तर डोक्याला हातच मारून घेतला. या अति हुशार माणसाला समजावून खरं तर काहीच उपयोग नव्हता, कारण हे ध्यान कितीही समजावलं तरी करणार तर स्वतःच्या मनाचंच होतं आणि मार खाऊन येणार ते वेगळं. बाबा, तुम्हाला नक्की आज जायचं आहे? नंतर बोलू नका, मी वॉर्न केलं नाही. रॉकी त्याला आत्ताही दम देत विचारतो. जणू काय हा आगाऊ त्याच्या दम देण्याने घाबरणारच होता. दा, तू काय आधी हवामान खात्यात कामाला होतास का, जे आधीच वातावरणाचा अंदाजा लावून सतर्क करत आहेस? मी म्हटलं ना, मला आज जावंच लागेल म्हणून. आणि बाबा प्लीज जाऊ दे ना मला आत्ता तरी. किती ते प्रश्न तुझ्या प्रश्नावलीकडे बघून UPSC ची परीक्षा द्यायला चाललोय अशी फीलिंग यायला लागलीये मला. आणि जर आत्ता भाईने दिलेले 15 मिनिट संपले तर तुझा तो राक्षस मला कच्चा खाऊन टाकेल. आरव अग्नियाच्या भीतीने अगदी रडवेला होत बोलताच रॉकीने शेवटी हातात सुस्कारा सोडला. अजून तो या प्राण्याला अडवू शकत नव्हता. ओके, जा तुम्ही, पण जिवंत परत या म्हणजे झालं. रॉकीने त्याच्या थंबप्रिंटने डोअर ओपन करत आरवकडे बघून बत्तीशी दाखवली. जिवंत परत न यायला बॉर्डरवर नाही चाललोय मी. काहीही बोलत बसलाय हा काळुंद्रा. आरव रॉकीला बघून मनात बडबडतच आत घुसला. पण रॉकीने मात्र जाणून बुजून तो डोअर तसाच ओपन ठेवलेला, कारण अवघ्या सेकंदातच आरवच्या गाडीला रिव्हर्स गिअर पडणार होता हे त्याला जणू माहीत होतं. आणि झालंही तसंच. आरव, यू डॅश, हाऊ डेअर यू टू कमिंग इनसाइड. अवघ्या 15 सेकंदातच आतून आलेल्या अग्नियाच्या कोपिष्ट आवाजाने आरव ज्या काय स्पीडने पळत बाहेर आलेला की त्याने तर घाबरून रॉकी पाशी हॉल्टही न घेता तो डायरेक्ट खाली पळत सुटला. ते बघून रॉकीला तर लोळून हसूच झालं. सांगितलं होतं नका जाऊ, पण ऐकायचं कुठे असतं ह्यांना.
रॉकीला तर क्षणभर आरवची दयाही आली, पण त्याची उडालेली भंबेरी आटून परत त्याचं हसू भस्कन बाहेर पडलं. इकडे 7च्या सुमारास सियाला आरवने मेन्शनवर पाठवून दिलं. तिच्या चेहऱ्यावरूनच ती त्याला थोडी अशक्त जाणवली आणि तिलाही बेटर वाटत नसल्याने ती पण गपगुमानी येऊन डोळे मिटून गाडीत बसली. काही केल्या रात्रीची गोष्ट तिच्या डोक्यातून जात नव्हती. अग्नेयचं ओरडणं, त्याचे ते विषारी शब्द तिच्या हळव्या मनाला अक्षरशः पोखरून गेलेले. आताही ती मागच्या सीटवर बसून बंद डोळ्यांआड अश्रू गाळतच होती की इतक्यात तिची गाडी थांबली. मॅडम, आपण पोहोचलो. आणि ड्रायव्हरच्या आवाजाने तिची तंद्री तुटली. पण जसं तिचं लक्ष बाहेर गेलं, तो बंगला बघून ती अवाकच झाली. कारण त्या ड्रायव्हरने तिला अग्निहोत्री मेन्शनच्या ऐवजी अग्नेयच्या बंगल्यावर आणलेलं. जे पाहून आधी आश्चर्याने मोठे झालेले तिचे डोळे आता काहीसे रागाने लाल झाले. दादा, अहो तुम्ही मला इथे का आणलात? मला तर मेन्शनवर जायचं होतं. सियाने कसबस स्वतःला शांत करत त्या ड्रायव्हरकडे बघून बोलली. मॅडम, मला तर तुम्हाला इथे सोडायची ऑर्डर मिळालेली. त्या ड्रायव्हरने नजर झुकवून तिला अगदी अदबीने उत्तर दिलं. तिच्याकडे साधं एक नजरही बघण्याची परमिशन नव्हती त्याला. नाही, मला इथे नाही उतरायचं. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता मेन्शनवर सोडा. सियाला आता सकाळपासून उपाशी असल्याने अगदीच कसं तरीच व्हायला लागलेलं. सॉरी मॅडम, पण तुम्हाला इथेच उतरावं लागेल. त्या नोकरलाही तिला नकार द्यायला जीवावर आलेलं. अहो, पण मी सांगितलं ना मला इथे नाही उतरायचं म्हणून. तुम्ही मला मेन्शनवर सोडणार आहात की नाही तेवढं सांगा, नाही तर माझी मी जाऊ शकते. सिया रागात खाली उतरायला जाणार. प्लीज मॅडम, असं करू नका, नाही तर माझी नोकरी जाईल. त्या ड्रायव्हरने हात जोडताच सिया पुरती हतबल झाली. पण तिला इथे आणण्याची ऑर्डर त्याला कोणी दिलीये हे पूर्ण जाणून होती ती. म्हणूनच आता तिचेही डोळे रागाने लाल झाले. चला तर आता सिया फायनली अग्नेयच्या बंगल्यावर पोहोचली आहे आणि आपले अग्नेय आता काय करतील हे तर पुढच्या भागात कळेल. पण पुढचा माझा 100वा भाग नक्कीच गुलाबी आणि हॉटनेसचा खूप मोठा वाला तडका असणार आहे. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि आजचा हा भाग कसा वाटला हे पण मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आवडल्या असेल तर लाईक करून शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता सेंचुरी झाल्याबद्दल तरी सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा.